विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSE कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 2019 पॅटर्न. ओके, आजचे लेक्चर आपण टू राईट ड्युएल फॉर्म ऑफ गिवन LPP आणि टू राईट स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिवन LPP या टाईपचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक्झाम्पल 1 हे मे 2024च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 1A यामधील हा क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. क्वेश्चन असा विचारला होता, राईट द ड्युएल ऑफ द फॉलोविंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, आणि तुम्हाला हा तो क्वेश्चन दिला होता. मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जे LPP दिलं होतं हे जसं तसं लिहून टाकू. हे जे कॉन्स्ट्रंट आहेत सब्जेक्ट 2 म्हणजे हे जे कॉन्स्ट्रंट आहेत किती आहेत, 1 आणि 2. ओके, ह्यांना आपण या पहिल्याला W1 म्हणायचं, दुसऱ्याला W2 असं आपल्याला म्हणायचं आहे. ओके, मग आता ह्याचं ड्युएल फॉर्म ऑफ गिवन LPP इज असं आपण लिहायचं. आता बघा बरं का, हे जे राईट हँड साईडचे डिजिट्स आहेत ना 5 आणि 6 हे आपल्याला इथे लिहायचे असतात. ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये हे लिहायचं असतं. आता इथं जर मिनिमाइज असेल तर तुम्ही याला अपोजिट म्हणजे मॅक्सिमाइज म्हणायचं. मॅक्सिमाइज. ओके, झेड हा झेड ड्युएलसाठी आहे म्हणून आपण इथं डी लिहिला तरी चालेल. डी फॉर ड्युएल. ओके, इज इक्वल टू, आता बघा बरं का, नीट बघा, हे जे राईट हँड साईडचे कॉन्स्टंट असतात ते आपल्याला W1 W2 असे लिहायचे. तर कसं लिहिणार, 5 W1 प्लस 6 W2. ओके, हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ड्युएल LPPचं. आता आपल्याला सब्जेक्ट 2 लिहायचं आहे म्हणून लिहा. ओके, आता बघा बरं का, हे जे आहेत ना 2 कॉन्स्टंट आहेत बघा. सब्जेक्ट 2 मध्ये आपल्याला इथं x1 आहे ना, आपण तसं नाही लिहायचं, याला लिहायचं W1, याला लिहायचं W2. ओके, बघ बरं का, 2 हा 2 आहे. आता इथली W1. ओके, हा प्लस 1 W2 म्हणजे W2 लिही. ओके, आणि आता आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू असं म्हणायचं. मॅक्सिमाइज असलं ना, इथं लेस दॅन ऑर इक्वल टू हे सिम्बॉल येणार आणि काय लिहायचं आपल्याला, ते हे लिहायचं आहे 1. ओके, आता हे सेकंड बघा बरं का, तुम्ही काय लिहिणार आहात, 3 W1. इथं मायनस साईन आहे म्हणून इथली मायनस 4 W2. ओके, आता हे मॅक्सिमाइजचं आहे म्हणून इथे लेस दॅन ऑर इक्वल टू येणार. आता किती लिहिणार मी, लेस दॅन ऑर इक्वल टू मी हे लिहिणार आहे, किती आहे, -2. ओके, आणि अशा रीतीनं आपण लिहिणार W1 आणि W2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा झाला ड्युएल फॉर्म. एक्झाम्पल 2 बघ, मे 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला C अर्थात 2 मार्काचा क्वेश्चन. क्वेश्चन असा होता, फाइंड ड्युएल ऑफ द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, आणि तो प्रॉब्लेम LPP असा होता. मित्रांनो सर्वप्रथम हीच LPP मी खाली लिहून टाकली. सोल्युशन द गिवन LPP इज, आणि जे आम्हाला दिलंय ते मी जसंच्या तसं लिहून टाकलं. आता यामध्ये मी काय केलं, हा पहिला जो कॉन्स्टंट होता त्याला W1 डिनोट केला. हा जो दुसरा कॉन्स्टंट होता
त्याला W2 डिनोट केला. हे तर तुम्हाला माहिती आहे. हे जे कॉन्स्टंट असतात, पहिल्याला W1, दुसऱ्याला W2 असं आपल्याला व्हेरिएबल डिनोट करायचा असतो. मग आपण ह्या राईट हँड साईडची डिजिटचा विचार करतो, हे पण तुला माहिती आहे. हे आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये लिहितो. म्हणजे मॅक्सिमाइज, मिनिमाइज जे काही लिहिलंय त्या ठिकाणी आपण हे लिहित असतो. आता दुसरी गोष्ट अशी की जर हा क्वेश्चन मॅक्सिमाइजचा असेल तर ह्याचं ड्युएल लिहिताना आपल्याला मिनिमाइज लिहावं लागतं, हे पण तुला माहिती आहे. देअरफॉर द ड्युएल फॉर्म ऑफ गिवन LPP असं आपण लिहायचं. आता तुला माहिती आहे इथं जर मॅक्सिमाइज असेल तर ड्युएलचा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिनिमाइज असं लिहायचा असतो. म्हणून मी आता ड्युएल लिहितोय ना, मग इथे लिहिणार मिनिमाइज झेड. अर्थात हे ड्युएल आहे म्हणून इथं D लिहायचा. ओके, इज इक्वल टू, तुला माहिती आहे हे जे राईट हँड साईडचे डिजिट आहेत W1 W2 असं लिहायचं आहे आपल्याला. हा 10, मग तू लिहिशील 10 W1 प्लस, हे बघ हा पॉझिटिव्ह आहे ना म्हणून प्लस 20 W2. ठीक आहे. आता सब्जेक्ट, आता कॉन्स्टंट विचारात घेतो आपण. हे जे कॉन्स्टंट आहेत ना, हे बघ हा कोइफिशियंट लिहायचा आहे, याला W1 लिहायचा. हा कोइफिशियंट लिहायचा आहे, त्याला W2 लिहायचा. दोन्हीकडे कोइफिशियंट 1 आहे म्हणून तू काय लिहिशील W1. हे बघ हा 1 आहे ना, त्याच्याऐवजी W1 प्लस हा पॉझिटिव्ह आहे ना, याला तू लिहिशील W2. आता इथं जर तू मिनिमाइज लिहिलं तर इथं काय लिहिणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे लक्षात राहिलं पाहिजे. इथं जर तू मॅक्सिमाइज लिहिलं तर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं जर मिनिमाइज लिहिलं तर इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे लक्षात राहिलं पाहिजे. आता इथं काय लिहिशील, इथं लिहिशील तू हा किती आहे इथं 1. काय कोइफिशियंट इथं 1 म्हणून इथं तू लिहिशील 1. ओके. आता सेकंड आपल्याला ह्याचा विचार करायचा असतो. इथं काय -1 म्हणून तू लिहिशील -W1. इथं काय प्लस म्हणून प्लस W2. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मिनिमाइज लिहिलंय म्हणून. आता इथं किती लिहायचं तुला, इथला कोइफिशियंट लिहायचा असतो. किती आहे तिथं 1, मग इथं तू लिहिशील 1. ओके. मग आपल्याला खाली लिहून टाकायचं W1 W2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. एक्झाम्पल 3 बघ. आपण एक्झाम्पल 3 मे 2023च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 1F सोडवतो आहोत. हा पण अर्थात 2 मार्काचा आहे. क्वेश्चन असा होता, राईट द ड्युएल ऑफ द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम असा होता. मित्रांनो, मी सर्वप्रथम काय करणार, ही जी गिवन LPP होती ती खाली लिहून टाकणार. आता याचा ड्युएल फॉर्म लिहित असताना तुला माहिती आहे कॉन्स्टंट किती आहेत, 1 2च आहेत. म्हणून याला मी म्हणणार W1, याला मी म्हणणार W2. हे तुला माहीत झालं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिताना आपल्याला राईट हँड साईडच्या फिगरचा वापर करायचा असतो. याला W1 याला W2 लिहायचा असतो, हे तुला माहिती आहे. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये जर गिवन LPP मिनिमाइज आहे तर तू इथं काय लिहिणार, ड्युएल लिहिताना मॅक्सिमाइज झेड ऑफ D. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला झेडने डिनोट करतात, D फॉर ड्युएल. 40 W1 प्लस हा प्लस आहे ना 50 W2. हा झाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता आपल्याला कॉन्स्टंट म्हणजे हे सब्जेक्ट 2 लिहायचे. इथे लिही सब्जेक्ट 2. पहिला कॉन्स्टंट कसं बनेल याचा, यांचा 2W1 प्लस 3W2. आता इथं जर तू मॅक्सिमाइज लिहिलं तर इथं कोणतं चिन्ह द्यायचं, लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं मिनिमाइज असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इथं मॅक्सिमाइज असेल लेस दॅन ऑर इक्वल टू. किती लिहायचं इथं, ह्या
ऑब्जेक्टिव्ह फंक्शनकडे बघ, किती आहे 3, मग इथं तू लिहायचा 3. ठीक आहे. आता पुढं सेकंड हे आहे, हे दोन कॉन्स्टंट 4W1 2W2 लेस दॅन ऑर इक्वल टू, मॅक्सिमाइज आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. आता काय करशील रे बाबा, आता तू हे लिहिशील 25. मग काय लिहायचंय, W1 W2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. आता एक्झाम्पल 4 बघा. मे 2011चा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला तिसरा, 2 मार्कासाठी होता. राईट द ड्युएल ऑफ द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. मिनिमाइज z इज इक्वल टू 8x1 प्लस 16x2. सब्जेक्ट टू, हे कॉन्स्टंट दिले. मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घ्या, या उदाहरणात वेगळं काय, या उदाहरणात वेगळं असं आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू च्या ऐवजी एक इक्वेशन इक्वल टू मध्ये दिलेलं आहे. आपल्याला मिनिमाइज म्हटलेलं असताना हे सगळे कॉन्स्ट्रेंट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फॉर्म मध्येच पाहिजे. ओके. इथे जर मॅक्सिमाइज असतं तर हे सगळे लेस दॅन ऑर इक्वल टू फॉर्म मध्ये असते, हे पहिलं लक्षात ठेवा. आता हा इक्वल टू आहे, जेव्हा जेव्हा इक्वेशन दिलेलं असेल तर याला 2 प्रकारे लिहिता येतं. एक तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 आणि दुसरं लेस दॅन ऑर इक्वल टू 6. अशा दोन्ही प्रकारे लिहायचं. ओके. मी पहिल्यांदा ह्यासाठी ती अरेंजमेंट करतो. हे आपल्याला दिलेलं LPP आहे. आता आपण याला काय केलं, अबव LPP कॅन बी रिटर्न ॲज, हे मिनिमाइज z इज इक्वल टू 8x1 प्लस 16x2 जसंचे तसं. जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे तो कॉन्स्टंट सुद्धा जसाच्या तसा. या इथं इक्वल टू 6 होता ना, मग आपण याला एकदा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 असं म्हणायचं आणि लगेच त्याच्या खाली लेस दॅन ऑर इक्वल टू 6 पण म्हणायचं. म्हणजे इक्वल टू चे 2 अर्थ होतात, एक ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू 6, म्हणून हे दोन्ही पण लिहिले. पुढचा जो कॉन्स्टंट होता 2x1 मायनस x2 ग्रेटर दॅन इक्वल टू 4, हा सध्या मी ॲज इट इज ठेवला. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर मिनिमाइज म्हणलंय तर सगळे कॉन्स्टंट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फॉर्म मध्येच पाहिजे. मग हा एकटा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, तो आम्हाला बदलावा लागेल. म्हणजे कसं बदलणार आता याला, यांची साईन बदलले की हे लेस दॅन ऑर इक्वल टू चं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मध्ये रूपांतर होणार. म्हणून आपण पुढच्या स्टेपला केवळ हा एक बदल करणार, बाकी हे सगळं जसंचे तसं ठेवलेलं आहे. ओके. बघा बरं का, मिनिमाइज z इज इक्वल टू 8x1 प्लस 16x2 ॲज इट इज. सब्जेक्ट 2 मध्ये पहिला कॉन्स्टंट 3x1 प्लस 2x2 ग्रेटर दॅन इक्वल टू 18 जसाच्या तसा. हा दुसरा कॉन्स्टंट x1 प्लस 3x2, इथं पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणून ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 जसाच्या तसा. हा तिसरा जो कॉन्स्टंट होता इथं लेस दॅन ऑर इक्वल टू लिहिलं होतं, म्हणून मी काय केलं, या कॉन्स्टंटचे चिन्ह बदलली. हा प्लस होता मी मायनस लिहिला, हा प्लस होता मी मायनस लिहिला. हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झाला कारण मगाशी तो लेस दॅन ऑर इक्वल टू होता, चिन्ह बदलल्याबरोबर हे पण बदलल्या गेलं. हा 6 होता तो -6 झाला आणि हे सगळं केल्यानं ते लेस दॅन ऑर इक्वल टू चं रूपांतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 मध्ये झालं. आता हे 2x1 मायनस x2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 हे जसं तसं ठेवायचं. आणि अशा रीतीनं आता तुम्हाला माहिती आहे याचं रूपांतर ड्युएलमध्ये करता येऊ शकतं. आता आपण ड्युएलची सुरुवात कशी करतो हे पण तुम्हाला माहिती आहे. हे जे कॉन्स्टंट असतात सब्जेक्ट 2 मधले, हे पहिल्याला आपण W1 म्हणणार, दुसऱ्याला W2, तिसऱ्याला W3, चौथ्याला W4. हे तर तुम्हाला माहिती आहे. आता हे जे राईट हँड साईडचे जेवढे फिगर आहेत
याला W1, याला W2, याला W3, याला W4 असं लिहायचं असतं. आणि आपल्याला हे आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहायचं आहे. इथं जर मिनिमाइज असेल तर आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ड्युएलमध्ये अपोजिट करतो, म्हणजे मॅक्सिमाइज करतो. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आता पहिला बदल मी इथं करणार. मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू हे न राहता आता हे येतील, हे तुम्हाला माहिती आहे. मग मी काय म्हणणार, मॅक्सिमाइज झेड डी इज इक्वल टू 18W1 प्लस 6W2 मायनस 6W3 प्लस 4W4. ओके, बघा इथं मी लिहिणार मॅक्सिमाइज. ओके, हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ड्युएल मधलं. आता मित्रांनो आपल्याला यांचा वापर करायचा. 3W1 W2 मायनस W3 2W4 पहिला कॉन्स्टंट बरं का. हे निगेटिव्ह आहे, मग मध्ये निगेटिव्ह साईन राहील, बाकी सगळ्यांच्या मध्ये पॉझिटिव्ह चिन्ह येणार. हा झाला पहिला कॉन्स्टंट म्हणजे सब्जेक्ट 2 मध्ये. मग दुसरा हा 2W1 प्लस 3W2 मायनस 3W3 मायनस W4. अशा रीतीनं हे दोन कॉन्स्टंट त्या ठिकाणी येणार आहेत. सब्जेक्ट 2. आता आपण या ठिकाणी मॅक्सिमाइज लिहिलं म्हणजे इथं चिन्ह येणार लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके, आता दुसरा कॉन्स्टंट बघा बरं का, इथं पण येणार लेस दॅन ऑर इक्वल टू. आता इथं काय लिहायचं, पण इथं लिहायचं बघा जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये होतं ते. पहिल्या तिथं लिहायचं आपल्याला 8, दुसऱ्या तिथं लिहायचं आपल्याला 16. ओके, म्हणून या इथं मी किती लिहिणार 8, या इथं किती लिहिणार मी 16. ओके, आता W1 W2 W3 W4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं लिहायचं. हा झाला गिवन LPPचा ड्युएल फॉर्म. आता मित्रांनो ज्याप्रमाणे राईट ड्युएल ऑफ गिवन LPP असा क्वेश्चन विचारला जातो, तसाच राईट स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिवन LPP असा पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मे 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1G हा या टाईपचा क्वेश्चन होता. अर्थात तो पण 2 मार्काचा असतो. राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. मिनिमाइज झेड इज इक्वल टू 4x1 प्लस 3x2 सब्जेक्ट टू 2x1 प्लस x2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 मायनस 3x1 प्लस 2x2 लेस दॅन ऑर इक्वल टू 6 x1 x2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ही गिवन LPP. सोल्युशनसाठी आपण सर्वप्रथम तसं लिहिणार द गिवन LPP इज. ही जी LPP आहे तीच मी इथं लिहिली. आता याचा स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा ते नीट समजून घ्या. मित्रांनो हे जे मिनिमाइज आहे ते मिनिमाइजच राहणार, ते बदलायचं नाही. ड्युएलमध्ये इथं मिनिमाइज असेल आपण मॅक्सिमाइज करतो, इथं तसं नाही करायचं, आहे तेच ठेवायचं. हा जो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे हा तसाच राहील, फक्त यामध्ये आता S1 S2 हे स्लॅक व्हेरिएबल किंवा सरप्लस व्हेरिएबल ते येत राहणार. आपण कॉन्स्टंट बघा, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजे इथं सरप्लस व्हेरिएबल आहे, हे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजे इथं स्लॅक व्हेरिएबल आहे. म्हणजे आमच्या पहिल्यांदा हे लक्षात आलं की S1 आणि S2 हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे. ओके, म्हणून स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिवन LPP लिहित असताना मी पहिल्यांदा हे जसंच्या तसं लिहिणार आणि इथं S1 S2 पण लिहिणार आहे, ते नीट समजून घ्या. मिनिमाइज 2 हे पण ॲज इट इज लिहायचं आहे. आता 2 कॉन्स्टंट आहेत तुमच्याकडं, 1 2,
म्हणून तुम्ही इथे लिहायचं प्लस 0s1 ओके प्लस 0s2. हा सरप्लस व्हेरिएबल आहे, हा स्लॅक व्हेरिएबल आहे, पण यांना कोइफिशियंट 0 द्यायचा आहे, त्याच्यामुळे यांना चिन्ह वेगळं राहणार नाही. हे प्लस तर हे पण प्लस, कारण कोइफिशियंट शेवटी 0 आहे, 0ला चिन्ह नसतं, त्याच्यामुळं सरळ आपण प्लस प्लस लिहिलेलं आहे. ओके. आता सब्जेक्ट टू ह्यामध्ये काय होईल माहिती आहे का, हे जे आहे हे असंच लिहायचं, फक्त ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर यामधून सरप्लस व्हेरिएबल वजा करायचा. पहिले कॉन्स्टंट आहे म्हणून इथं S1 आहे, जो की आपण इथं लिहिलेला आहे, तो इथं लिहायचा. पण आता इथं आपल्याला वजा लिहावं लागेल. मग कसं लिहिशील तू, 2x1 हे तसंच राहील, प्लस x2 हे पण तसंच राहील, मायनस S1. आणि आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू चिन्ह जाऊन त्याच्याऐवजी येणार इक्वल टू 10. हा बदल केला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काढलं, त्याच्याऐवजी इक्वल टू लिहिलं. पण इक्वल टू हा जो बदल तुम्ही केला त्यासाठी हा सरप्लस व्हेरिएबल वजा केला. हा वजाच का केला, कारण इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू होतं म्हणून. लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर ऍड करायचा. ओके. आता पुढचं कॉन्स्टंट हे इथं पण आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू आला, त्यामुळं या ठिकाणी स्लॅक व्हेरिएबल ऍड करायचा. हा S1 होता, तर आता हा S2 असं म्हणायचं. मायनस 3x1 प्लस 2x2 हे ॲज इट इज राहणार, प्लस S2. हा ॲड केला म्हणजे तो स्लॅक व्हेरिएबल आहे. स्लॅक व्हेरिएबल कधी लिहितात, जेव्हा लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तेव्हा. इज इक्वल टू ॲज इट इज लिहून टाका 6. याच्यात बदल करायचा नाही. कॉन्स्टंट संपले, मग आपण काय लिहिणार, x1 x2. आता नव्यानं कोण आला, S1 S2. हे सगळे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तर हे झालं त्याचं स्टँडर्ड फॉर्म. ओके. हे स्टँडर्ड फॉर्मचं आहे, पण थोडं अजून निराळं एक्झाम्पल आहे. बघा बरं का, मे 2011ला हा क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन नंबर 1 मधला 7th क्वेश्चन, हा 2 मार्क्ससाठी. राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फॉलोविंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. मॅक्सिमाइज z इज इक्वल टू मायनस 2x1 मायनस x2 प्लस x3. सब्जेक्ट टू हे गिव्हन LPP होय. मग आता मी पहिल्यांदा हेच तसं खाली लिहितोय. सोल्युशनमध्ये मी काय लिहिणार, द गिव्हन LPP इज. जी LPP आपल्याला दिली ही जशीच्या तशी मी लिहून काढली. मॅक्सिमाइज सब्जेक्ट टू अगदी जसं तसं आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म जर लिहायचा असेल तर त्याच्यात लेस दॅन ऑर इक्वल टू चालणार नाही, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू चिन्ह चालणार नाही. इक्वल टू असेल तर त्याच्यात काहीच बदल करायचा नाही. आता बघ, स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिव्हन LPP इज. मी पहिल्यांदा लिहिणार मॅक्सिमाइज. हे जसंच्या तसं लिहायचं, याच्यात बदल नाही. आता या ठिकाणी बघ, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. इथे एक स्लॅक व्हेरिएबल येईल, तर हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणून इथं सरप्लस व्हेरिएबल येणार. हे तर इक्वल टू आहे, इक्वल टू असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही चेंज करायचं नाही, हे ॲज इट इज राहणार. हे इक्वल टू करायचं, हे इक्वल टू करायचं. लेस दॅन आहे म्हणून स्लॅक व्हेरिएबल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणल्यानंतर सरप्लस व्हेरिएबल. ओके. म्हणून 2 आम्हाला स्लॅक आणि सरप्लस लागतात, म्हणून मी इथे लिहिलं प्लस 0s1 प्लस 0s2. हा स्लॅक व्हेरिएबल आहे, हा सरप्लस व्हेरिएबल आहे, ते पुढं इथं भरायचे आहेत. म्हणून हे झालं मॅक्झिमाइज z इज इक्वल टू मायनस 2x1 मायनस x2 प्लस x3 प्लस 0s1 प्लस 0s2. हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. मग आता सब्जेक्ट टू
यामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं, हे जे लेस दॅन और इक्वल टू आहे त्याचं आपल्याला लिहायचं आहे इक्वल टू फक्त. मग त्यासाठी लेस दॅन असेल तर याच्यात स्लॅक व्हेरिएबल ॲड करायचा. म्हणजे हे लिही आणि प्लस S1 असं लिही इज इक्वल टू 3. आता इज इक्वल टू 3 लिहायचं. आता सेकंड कॉन्स्टंट बघ, हे ऑलरेडी इक्वल टू आहे, मग याला काही बदल करू नको, हे जसं तसं लिही ॲज इट इज. आता इथं बघ, इथं ग्रेटर दॅन और इक्वल टू आहे, म्हणजे या ठिकाणी -S2 असं लिहायचं आहे. हे सगळं लिही -S2. इथं S1 आला म्हणून इथं S2 आणि इज इक्वल टू लिहायचं. आता हे न लिहिता इज इक्वल टू 1. कॉन्स्टंट संपले, मग आपण काय लिहिणार, टू 0. दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिवन LPP. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला पण मी इथं थांबूया. मी आपला निरोप घेतोय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.